आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। सपा आमदार अबू आझमींच्या रॅली प्रकरणी आता गुन्हा दाखल झालेला आहे। तुळजाभवानी मंदिरासमोर काढण्यात आलेली मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती आणि रॅलीमध्ये शस्त्र घेऊन तरुणांनी सहभाग घेतल्याचं समोर आले। या रॅलीच्या आयोजकांवरती तुळजापूर पोलिसात गुन्हा दाखल केलाय। तर न्यूज 18 लोकमतने बातमी दाखवल्यानंतर ही सगळी कारवाई पार पडते। सपाचे आमदार अबू आझमी यांनी रॅली काढली होती आणि या रॅली प्रकरणात आता गुन्हा दाखल झालाय। तुळजाभवानी मंदिरासमोर ही रॅली काढण्यात आलेली होती। या मोटरसायकल रॅलीमध्ये शस्त्र घेऊन काही तरुणांनी सहभाग घेतला होता आणि रॅलीच्या आयोजकांवरती आता तुळजापूर पोलिसात या संदर्भात गुन्हा दाखल झाला। सगळ्यात आधी बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवली आणि यानंतर ही कारवाई केली जाते। तर आपण दृश्यांमध्ये बघतोय सपा आमदार अबू आझमी यांनी रॅली काढली होती आणि या रॅली संदर्भात आता गुन्हा दाखल झालाय। तुळजाभवानी मंदिरासमोर ही मोटरसायकल रॅली काढण्यात आलेली होती आणि या प्रकरणीच आता गुन्हा दाखल झालाय। रॅलीमध्ये शस्त्र घेऊन काही तरुणांनी सहभाग घेतलेला होता अशी दृश्य सुद्धा समोर आलेली होती आणि यानंतर ही सगळी कारवाई केली जाते। दरम्यान रॅलीच्या आयोजकांवरती तुळजापुरात पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे। न्यूज 18 लोकमतने बातमी दाखवल्यानंतर ही कारवाई केली जाते। सपाचे आमदार अबू आझमी यांनी ही रॅली काढली होती आणि या प्रकरणी आता गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे। बालाजी निरफळ आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। बालाजी, आपण बघतोय आता अबू आझमी यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल झालेला आहे। एकूण जर बघितलं तर अबू आझमी यांनी जी आहे ती परवानगी नसताना रॅली काढलेली आहे। तुळजापूर तसं बघितलं तर तुळजापूरला लाखो भाविक जे आहे ते देवीच्या दर्शनासाठी येत असतात। समाजवादी पक्षांचे एक त्यांचे स्थानिक नेते देवानंद रोचकरी यांचा जो वाढदिवस होता त्यांच्या निमित्त हा कार्यक्रम तुळजापुरात आयोजित केला होता। मात्र जो रूट ज्या पद्धतीने जी परवानगी दिली होती त्या परवानगीनं जे आहे ते अबू आझमींच्या कार्यकर्त्यांनी रॅली नेली नाही। पोलिसाची हुज्जत घालून जी आहे ती तुळजापूर मंदिरासमोर ही रॅली नेली आणि आपण बघू शकतो की कालच्या दृश्यामध्ये सुद्धा दिसते की रॅलीमध्ये एवढी मोठी गर्दी असल्यामुळे भाविकांना खूप मोठा त्रास झाला। एका प्रकारे बघितलं तर अबू आझमीने मुद्दामून ही रॅली तिकडं त्या याच्याकडे वळवायला लावली आणि ती रॅली जी आहे ती काही काळ तिथं उभा असल्यामुळं किमान अर्धा तास जो आहे तो भाविकांना याचा सगळा मनस्ताप सहन करावा लागला आणि पोलिसांनी जे रूट ठरवून दिला होता त्या रूटला कुठेतरी फाटा देत यांनी जी ही ती रॅली जबरदस्तीने काढली। त्यामुळे या रॅलीचा आहे ती भाविकांच्या जीवाला नुकसान पोहोचत होतं का असा FIR मध्ये पोलिसांनी उल्लेख करत 150 जणांवरती गुन्हा दाखल केलाय। प्रमुख जे 3 आरोपी आहेत रॅलीचं आयोजन करणारे ज्यांचा वाढदिवस ज्या निमित्त हा कार्यक्रम देवानंद रोचकरी यांच्या विरुद्ध केला होता त्यांच्या विरोधात हा पोलिसांनी गुन्हा दाखल केला। मात्र अमित, मुख्य प्रश्न असा आहे की अबू आझमी त्याच्यामध्ये FIR मध्ये उल्लेख आहे मात्र त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला नाही। पोलिसांनी अबू आझमींना का सूट दिलेली आहे, कशामुळे त्याच्यात अबू आझमीवर पोलिसांनी प्रेम दाखवले, ज्या अबू आझमींच्या नेतृत्वात ही रॅली निघते ज्यांच्यामुळे सगळा हा मनस्ताप होतो त्यांच्यावरती गुन्हा दाखल का करण्यात आला नाही असा देखील आता प्रश्न उपस्थित होत आहे। त्यामुळे निश्चितच हा गुन्हा दाखल जरी असला तरी याच्यावरती जे तक्रारदार असतील किंवा जिथल्या भाविक असेल त्यांचं समाधान झाले नाही। अबू आझमी यांच्यावरती देखील गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी आता करतायत। मात्र पोलीस काय भूमिका घेतात याकडे देखील लक्ष असणार आहे। अमित, निश्चित बालाजी, पोलीस काय भूमिका घेतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।